जो मोर्चा आझाद मैदानावर निघाला होता आणि त्या मोर्चामध्ये काही लोकांनी स्वतःची राजकीय पोळी देखील वाजून घेण्याचा प्रयत्न केला होता। पण विशेषतः मी सचिन अहिर आणि सर्व संघटनांना मनापासून धन्यवाद देईन। या सगळ्या मोर्चांमध्ये आंदोलनामध्ये राजकारण विरहित काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि गिरणी कामगाराला केंद्रबिंदू मानून काल मी स्वतः सचिन भाऊंबरोबर आझाद मैदानामध्ये गेलो। तिथनं एकनाथ शिंदे साहेबांशी आमची चर्चा झाली आणि आज ठरल्याप्रमाणे 4:30 वाजता गिरणी कामगारांच्या सर्व संघटनांना माननीय एकनाथ शिंदे साहेब भेटले। त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक देखील झाली। आजचा दिवस हा गिरणी कामगारांसाठी अतिशय आनंदाचा आणि समाधानाचा दिवस आहे, कारण 3-4 मागण्या ज्या गिरणी कामगारांच्या होत्या त्यातली पहिली मागणी होती की सेलूला जे घरं आपण देत होतो त्याच्यामध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता की सेलूमध्ये जर घर नाकारलं तर गिरणी कामगाराला कुठेही घर देण्यात येणार नाही, अशा पद्धतीचा एक 17वा पॅरा जो GR मध्ये होता 2024च्या तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी रद्द केलेला आहे। तो डिलीट करून शुद्धीपत्रक काढण्याचा निर्णय हा अतिशय समाधानकारक हा गिरणी कामगारांसाठी घेतलेला आहे। दुसरा गिरणी कामगारांचा जो प्रश्न होता की गिरणी कामगारांना मुंबई आणि मुंबईच्या लगत घरं आवश्यक आहेत, अशा पद्धतीची जी भूमिका होती त्याच्यामध्ये देखील शिंदे साहेबांनी एक धोरणात्मक निर्णय घेतला की भविष्यातले जे SRAचे प्रकल्प आहेत त्याचा देखील रिव्ह्यू घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला काही गिरणी कामगारांना घरं देता येतील का, ही सकारात्मक भूमिका त्यांनी घेतली। मीरा भाईंदर असेल, ठाणा असेल, नवीन ठाणा असेल, मुंब्रा असेल, अटल सेतू संपल्यावरचं तिथला परिसर असेल, इथे काही जागा निर्माण होतात का गिरणी कामगारांना आणि त्याच्यातनं हजारो घरं बांधून देता येतील का, ही देखील सकारात्मक चर्चा झाली। आणि विशेषतः सगळ्या संघटना आल्या होत्या, सगळ्या संघटना समाधानी झाल्या। परंतु एक मात्र झालं, याचा उल्लेख मगाशी मी केला की गिरणी कामगारांच्या सगळ्याच संघटनांनी राजकीय भूमिका न घेता माननीय एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा केली आणि मी खात्रीला एक सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांना आम्ही घरं देऊन दाखवू आणि त्यांना आवश्यक जिथं आहेत तिथं घर देण्याचा आम्ही प्रयत्न करू। गिरणी कामगार शिष्टमंडळांचं समाधान झालेलं आहे, त्यांनी सकारात्मक तुम्ही जो निर्णय दिला त्यांनी आनंद देखील व्यक्त केला, मात्र त्यांनी अपेक्षा केली की लवकरात लवकर कृतीतून आम्हाला समाधान दिलं गेलं पाहिजे। कृतीतनं समाधान देणारच नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांचं आहे। देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून काम करतायत, अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत। तिघांच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांचा जो अनेक वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न हा नक्की सोडवण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ म्हणण्यापेक्षा यशस्वी झालेलो आहोत। वेगवेगळ्या प्रकारच्या जागा देऊन त्यांची घरं बांधून देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। या सगळ्या गोष्टी टेक्निकली गोष्टी आहेत, त्याच्यासाठी तातडीनं काही कार्यवाही करण्याची भूमिका देखील शिंदे साहेबांनी घेतलेली आहे। पूर्वी पनवेलच्या इथं जी लोकं गेलेली आहेत त्यांचा मेंटेनन्स देखील 2 वर्षाचा रद्द करण्याचा निर्णय आज एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला आहे। त्याच्यामुळं काही लोक नुसती भाषणं करतात, आम्ही असतो तर आम्ही काय केलं असतं, आम्ही असतो तर अजून काय झालं असतं, आम्ही असतो तर किती क्रांती झाली असती, आम्ही असतो तर 1 लाख घरं बांधून दिली असती, त्या फक्त गप्पा मारतात। पण एका बैठकीमध्ये गिरणी कामगारांच्या म्हणजे मराठी माणसाच्या मनातले सगळ्या शंका कुशंका माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दूर केल्या आणि मराठी माणसासाठीच महायुतीचं सरकार काम करतंय हे पुन्हा एकदा सिद्ध केलं। सावंत साहब, हिंदी में बता दीजिए कि आज स्पेशल पब्लिक सेफ्टी एक्ट जो है वो विधानसभा से पास हुआ, इस बिल के क्या मायने हैं सर? नहीं, ये तो पहली बात है कि हर एक ने जिसने इसको विरोध किया है, अपोज किया है, उसने भी सोचना चाहिए कि अच्छे के लिए, ये उनके लिए नहीं है, अच्छे के लिए। लॉ एंड ऑर्डर अच्छा रहने के लिए, लॉ एंड ऑर्डर अच्छा रह के स्टेट को बढ़ावा देने के लिए ये कायदा और कानून है, इसलिए किसी को भी डरने की ज़रूरत नहीं है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।